एक महिला तिचा पती तिला दररोज 2 तास करायचा, दम लावून, बेंबीच्या देठापासून दम लावून करायचा, गोळ्या खाऊन करायचा, तरीही ती तृप्त होण्याचं नाव घेत नव्हती. याला कंटाळून तिच्या नवऱ्याने त्याच्या मित्रासोबत मिळून असं काही तिच्यासोबत केलं की तुम्ही म्हणणार आहेत की हे काय केलं याने, त्याच्यावरती तुम्हाला राग येईल. काय आहे पूर्ण घटना, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मी पूर्ण घटना सांगणार आहे. आणि लाईक पण करा, शेअर पण करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, ही जी घटना घडलेली आहे मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. कमलादेवी आणि रमेश या दोघांची आधी तुम्हाला स्टोरी सांगतो. रमेश जो होता 24 वर्षाचा ज्या वेळेला होता त्यावेळेला त्याचं लग्न झालं. लग्न होण्याचा ही स्टोरी एकदम अशी भयानक अशी स्टोरी आहे, कारण यापासूनच ही सुरुवात होते. ज्या वेळेला रमेश 24 वर्षाचा होता, कामावरून घरी आल्यानंतर घरी बसून हस्तमैथून करत होता. अंथरुणात त्याने दरवाजा बंद करायचा विसरला. त्याचे वडील ज्या वेळेला घरात आले अचानक, त्यावेळेला त्यांनी बघितलं की पोरगा असा करतोय. त्यावेळेला तर त्याला काय बोलले नाहीत त्याचे वडील. परत त्यांनी दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना फोन करायला चालू केली की आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे, तर काही पण करून एक आठवड्यात 15 दिवसात एक मुलगी बघा कुठंही. असं म्हटल्यानंतर नातेवाईकांनी इकडे तिकडे बघायला चालू केलं. त्यावेळेला त्यांच्याच नात्यात कमलादेवी नावाची एक महिला, जिचं की वय होतं 22 वर्ष, हिच्यासाठी ही स्थळ बघायला चालू होतं. कमलादेवी शिकलेली होती 12वी आणि दिसायला सुंदर होती. तसं रमेशला लगेच ती पटकन पहिल्याच भेटीत आवडली. एका आठवड्यात त्यांचं लग्नही झालं. लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला रमेश तिच्यापाशी गेला पहिल्या रात्री, त्याने हस्तमैथून करून पूर्ण त्याचं आयुष्य खराब करून घेतलं होतं. पहिल्या दिवशी तो 2 मिनिटच टिकला. कमलादेवी म्हटली पहिल्यांदा भिला असेल, पहिल्या मूळ असल्यामुळं थोडं कमी वेळ लागली असेल. तसं तर कमलादेवीला एक रोग होता, त्यामध्ये असं होतं की ती तृप्तच होत नसायची. काही जरी केलं तरी तृप्त होत नसायची. रमेशला हे माहीत नव्हतं. सुरुवातीचा आठवडा गेला. हळूहळू कमलादेवी नाराज राहायला लागली. रमेशला वाटलं घरची आठवण येत असेल, नवीन नवीन लग्न झालं त्यामुळे होत असेल. पण हळूहळू रमेशच्या लक्षात आलं की हे सगळं जी घटना घडती ती बेडरूममध्ये जास्त न टिकल्यामुळे ही घटना घडत आहे. रमेश विचार करायला लागला की मी काय करू काय करू. त्यावेळेला रमेशनं असं विचार केला की आपण गोळ्या खाऊन हिला करायला चालू करू. त्यावेळेला रमेश मेडिकलमध्ये जाऊन वायग्रा घेऊन येतो. एक वायग्रा घेतो, 1 तास करतो दुसऱ्या दिवशी, तरीही तृप्त होत नाही. दुसऱ्या दिवशी 2 गोळ्या घेऊन 2 तास 2 वेळा करतो, तरीही तृप्त होत नाही. आता रमेश असं करत करत 1 महिना गेला होता. पूर्णपणे कंटाळून गेला होता. काय घडतंय त्याच्यासोबत त्याला काही कळत नव्हतं. तरीही कमलादेवी जी होती नाराज राहायची, त्याच्यासोबत भांडण करायची. हळूहळू या गोष्टीवरून आता दोघांमध्ये वाद विकोपाला गेला होता. दोघांमध्ये या गोष्टीसाठी एवढी भांडणं लागली होती, त्यांच्या पूर्ण संसाराची राखांगोळी झाली होती. रमेशला समजत नव्हतं काय करू. रमेशने त्याच्या मित्राला सांगितली ही घटना. त्याचा मित्र म्हणला, हो का आता करू काय शकतो तू, 2-2 तास करतोय, एकटा करतोय, त्यामुळं असं होत असेल, काय कर माहिती आहे का, मी येतो एकदा. रमेश म्हणला काय बोलतोय, येडा झाला काय. त्याचा मित्र म्हणला, हे बघ तू जर एकटा असं करत बसला तर ही नक्की बाहेर जाईल, तुझी बदनामी होईल, सगळ्या गावात कालवा होईल. मी आलो, कोणाला समजणार नाही आणि दोघं मिळून करू, काही होत नाही. रमेश थोडा विचार करतो म्हणतो ये ठीक आहे आज संध्याकाळी. ज्या वेळेला रमेशचा मित्र अनिल त्याच्या घरी येतो त्यावेळेला तर कमलादेवीला काही समजत नाही. कमलादेवीला म्हणतो आज आपल्या घरी राहणार आहे हा अनिल, रमेश म्हणतो. असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणते. स्वयंपाक वगैरे होतो. त्याचे वडील गावाला गेले होते. दोघंच तिघंच एकटी घरात होती. त्यावेळेला रमेश ज्या वेळेला तिच्यासोबत संबंध बनवाय घरात जातो त्यावेळेला अनिल पण येतो त्याच्या मागं. त्यावेळेला ती कमलादेवी होती ती सुरुवातीला भिहायला लागती. त्यावेळेला रमेश म्हणतो भिवू नको, काही नाही, आज तुला तृप्त करून सोडतो. त्यावेळेला रमेश आणि अनिल दोघं दोन्ही बाजूनी करायला लागतात, तरीही कमलादेवी तृप्त होत नाही. आता तर रमेश डोक्याला हात लावून बसतो. आता म्हणतो काय करू मी, काय मला समजेना. तर त्याच्या असं लक्षात येते की ही काही एकानं तृप्त होईना, 2 तृप्त होईना. आता ही नवीन नवीन माणसं घेऊन यायला लागतो. हळूहळू हळूहळू नवीन माणसं घेऊन आला तरी तृप्त व्हायला लागली हळूहळू. मग रमेशच्या असं लक्षात आलं ही आता फुकट करते ती, आपण ह्यांच्याकडून पैसे घेऊन जर चालू केलं करायला, आपल्याला पैसेही होतील, हे तृप्तही होईल. आता ज्या वेळेला नवीन धंदा चालू केला यानं, असा विचार करून जो रमेशचा मित्र होता अनिल, तो कस्टमर घेऊन यायचा आणि त्या कमलादेवीपाशी आणून रमेश सोडायचा. आता हळूहळू कमलादेवी सुरुवातीला तृप्त होत होती, तिलाही मजा येत होती. पण सुरुवातीला हळूहळू जे पुढे जाईल तसं तिच्यासोबत वाईटच घडत चाललं. जो रमेश होता पैशाच्या हव्यासासाठी एवढी माणसं घेऊन यायला लागला की तिला सहन होईना. हळूहळू नंतर कमलादेवी नकार द्यायला लागली. पण जो रमेश होता तिच्यासोबत खूप वाईट कृत्य करायचा, मारायचा आणि म्हणायचा आता तुला करावंच लागेल. कमलादेवीने 1 महिना 2 महिने सहन केलं, पण आता काय सहन करण्याच्या बाहेर गेली होती परिस्थिती. कमलादेवीने रमेशसोबत भांडणं केली.
डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं. ज्यावेळेला पोलिसांना घटना सांगितली, पोलिसांनी डोक्याला हात लावला आणि त्यावेळेला पोलिसांनी रमेशला ताब्यात घेतलं, त्याच्यावरती FIR दर्ज करून. रमेशचा मित्र अनिल यालाही ताब्यात घेतलं. आता जे काय यांच्यावरती कारवाई होईल हे पोलीसच करतील. पण मला सांगा मित्रांनो, आता यामध्ये चूक कोणाची? रमेशची, अनिलची का त्या कमलादेवीची, जी की तृप्तच होत नव्हती. हळूहळू तिला तृप्त करण्याच्या नादात चालू केलेलं काम पुढे धंदा करायला चालू केलं रमेशनं. तर कमेंट करून नक्की सांगा मला.